नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. महाविकास आघाडीला खरोखरच मोदींना हरवायचं आहे का? गेले 3-4 महिने महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चर्चा सुरू आहे, परंतु त्यातून कुठलाही तोडगा निघत नाही. वंचितची युती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहे. आपल्या या नवीन मित्रपक्षाला मोदींविरोधात उभारलेल्या देशव्यापी इंडिया आघाडीत किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सामील करून घेणं उद्धव ठाकरेंना जमलं नाही, कारण इंडिया आघाडीत कोणीही त्यांच्या शब्दाला किंमत देत नाही. महाविकास आघाडीत वंचितला बरोबर घेण्यास शरद पवारांचा पाठिंबा असला तरीही तो मनापासून आहे का, याबद्दल शंका आहे. 4-5 महिने चाललेल्या या चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेतलाय. खरं तर 2019च्या निवडणुकीचे निकाल पाहता वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे 8 ते 9 उमेदवार पराभूत झाले होते. आम्ही परावलंबी नाहीत, आम्ही स्वबळावर लढू अशी विधानं करून संजय राऊत आगीत तेल ओतत आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी बारामतीचा गड राखण्यासाठी महादेव जानकरांना माढ्यामध्ये पाठिंबा देऊन त्यांना महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. कारण बारामती मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. महादेव जानकरांचं या समाजावर प्रभुत्व आहे. बारामतीसाठी आपला उपयोग करून घेतला जातोय. शरद पवारांची ही खेळी लक्षात येताच जानकरांनी घुमजाव केलाय. सुप्रिया सुळेंच्या भाषेत अकेला देवेंद्र क्या करेगा, त्या देवेंद्र फडणवीसांनीच महादेव जानकरांबरोबर चर्चा करून त्यांना पुन्हा महायुतीत आणलंय. मोदींना हरवायचं असेल तर प्रत्येक जागा महत्त्वाची असताना जे पक्ष आणि नेते महाविकास आघाडीबरोबर येऊ इच्छित आहेत ते त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याने महाविकास आघाडी सोडून जात आहेत का, अशा चर्चा आता पाहायला मिळतात.